वास्तूचे हे 12 धक्कादायक फॅक्ट्स जे घरातील एक चूक आयुष्यात उलटपालट करू शकतात. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुमच्या मनातील सर्व गैरसमज दूर होऊन जातील. वास्तूविषयी तुमच्या घरात सगळं असूनही मनात कायम अस्वस्थता आहे का? पैसा येतो पण टिकत नाही, आजारपण, भांडण, अपयश हे घरात रोजचंच झालंय का? तर दोष तुमचा नाही, दोष आहे तुमच्या घराच्या वास्तूचा. आज मी तुम्हाला सांगणार आहे वास्तूचे असे काही धक्कादायक फॅक्ट्स जे 90% लोकांना माहीतच नाही आणि हे माहीत नसल्यामुळे आयुष्यात नकळत दुर्गतीकडे वळत जाते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा फॅक्ट्स तुमचं आयुष्य बदलू शकतो. त्या पहिले एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढे जी पण व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिली मिळेल. वास्तू म्हणजे काय? वास्तुशास्त्र म्हणजे अंधश्रद्धा नाही, हे निसर्गाच्या 5 तत्वांवर आधारित विज्ञान आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या 5 तत्वाचा समतोल बिघडला की घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि तीच ऊर्जा आपल्या आरोग्य, पैसा, नातेसंबंध आणि मानसिक शांतीवर परिणाम करते. तर चला बघू कोणते 12 फॅक्ट्स आहे ज्याची काळजी आम्ही सर्वांनीच घेतली पाहिजे. फॅक्ट नंबर 1. घराचं मुख्य दार चुकीच्या दिशेला असेल तर पैसा थांबत नाही. मुख्य दार म्हणजे घराचं तोंड. दारासमोर या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. कचरा टाकणे, तुटलेली चप्पल ठेवणे, झाडांची वाळलेली पाने यामुळे लक्ष्मी घरात थांबत नाही. त्यावर उपाय काय आहे तर बघा, दार स्वच्छ ठेवा. दरवाजावर नेहमी प्रकाश असू द्या. शक्य असल्यास घराच्या दरवाजावर स्वस्तिक किंवा शुभचिन्ह लावा. फॅक्ट्स नंबर 2. दक्षिण दिशेला डोकं करून झोपणं चांगलं आहे की वाईट? 90% लोकांना हेच माहीत नाही. डोकं उत्तर दिशेला झोपला तर काय होईल बघा. मानसिक ताण वाढतो, झोप न लागणे, रक्तदाब वाढणे. तर योग्य दिशा कोणती आहे? योग्य दिशा आहे दक्षिण किंवा पूर्व आणि हे विज्ञानही मान्य करते. फॅक्ट नंबर 3. तुमच्या घरातील तिजोरीची दिशा चुकली तर पैसा टिकत नाही. तिजोरीची दिशा कधीच दक्षिण किंवा पश्चिमकडे ठेवू नये, कारण त्याने पैसा येतो आणि लगेच जातोही आणि कर्जही वाढते. योग्य दिशा आहे उत्तर किंवा पूर्व. तिजोरी उघडताना तोंड हे उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला हवं. फॅक्ट नंबर 4. स्वयंपाकघरातील दिशा घरातील सदस्यांचं आरोग्य ठरवते. उत्तर किंवा ईशान्य दिशेला जर किचन असेल तर त्याचे तोटे बघा. पचनाचे आजार होऊ शकतात. महिलांचे आरोग्य सारखे बिघडू शकते. योग्य दिशा आग्नेय, कारण ही एक अग्नीची दिशा असते. फॅक्ट नंबर 5. बाथरूम चुकीच्या ठिकाणी असेल तर मानसिक अशांती येते. ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट असेल तर सतत डिप्रेशनमध्ये राहाल. सतत वाईट विचारांशी सामना करावा लागेल. सतत भांडणं हे तुमच्या घरात होत राहतील. त्याला उपाय आहे, शक्य असल्यास वास्तू बदल करा. फॅक्ट नंबर 6. आरसा चुकीच्या ठिकाणी असेल तर नातेसंबंध तुटत असतात. घरात तुमच्या बेडसमोर जर आरसा असेल तर नवरा बायकोत कायम भांडणं चालू राहतील. झोपेत भीती वाटण्याचे लक्षणं वाटू लागतील. उपाय आहे, आरसा झोपताना झाकून ठेवा. फॅक्ट नंबर 7. घरातील झाड पण भाग्य ठरवतात. घरात काटेरी झाड, सुकलेली रोप नकारात्मक ऊर्जा देतात. त्यावर उपाय आहे, दारासमोर तुळस, मनी प्लांट आणि बांबू लावा. फॅक्ट नंबर 8. घरात नको असलेल्या वस्तू जास्त काळ ठेवू नये, नशीब खराब होते. तुटलेली घड्याळ, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, न वापरणारे कपडे हे सगळं प्रगतीत अडवतात. आठवड्यातून हे सगळं एकदा साफ केलं पाहिजे. फॅक्ट नंबर 9. घरात सतत आवाज किंवा गोंगाट असेल तर मन अशांत राहतं. मुलांचं लक्ष लागत नाही. उपाय, सकाळी उठून तुम्ही पूजणाऱ्या देवाचा मंत्र म्हणू शकता. घंटानाद करू शकता. फॅक्ट नंबर 10. बेडची दिशा आयुष्य ठरवते. घराचे जे बीम असतात त्याखाली बेड ठेवू नये. बीम बाजूला बेड काढा. फॅक्ट नंबर 11. देवघर चुकीच्या ठिकाणी असेल तर फळ मिळत नाही. दक्षिण किंवा बाथरूम जवळ असेल तर पूजा ही निष्फळ ठरेल. योग्य दिशा आहे ईशान्य. फॅक्ट नंबर 12. मोस्ट पॉवरफुल. घरात ऊर्जा जिवंत ठेवा, म्हणजे हसा, सकारात्मक बोला, भांडण कमी ठेवा, कारण तुमची भावना म्हणजेच तुमची ऊर्जा असते. लक्षात ठेवा, वास्तू बदलली तर नशीब बदलायला वेळ लागत नाही. आजपासून या छोट्या गोष्टी बदला आणि पहा आयुष्य कसे बदलते. जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. अशा स्ट्रॉंग वास्तू टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.